स्पर्धा मी त्यांच्यासोबत देखील कव्हर केल्यात। वेलकम अप्पा निवले, आपलं हार्दिक स्वागत आहे। पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला, क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट। यस, आमचे स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्या, विनंती आहे स्वयंसेवकांना। हॅलो हॅलो, सन्माननीय अप्पा निवले माझ्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाल्यात। वेलकम अप्पा। या बलेचा बॉल डावी स्टिक सोडून टाकलाय, परंतु यास ट्रॅकला स्पर्श झाला होता, पंच संमत नाहीयेत। चेंडू निर्धाव जातोय, भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे। सातत्याने आपण भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहिलं विवेक शेलारला। विवेक पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय। मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट झाली आहे। षटकातील पुढचा बॉल, विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। या बलेचा बॉल वेगवान आहे, यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। पायचीच्या स्वरूपात फलंदाज रोशन बाद। षटक क्रमांक पहिला चालू आहे, मात्र पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। रोशन फलंदाज बाद झाला, फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर आहेत। नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये येतोय। इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती राहुल आलाय। राहुल देखील चांगला फलंदाज आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय, परंतु या मॅचच्या माध्यमातून कशा प्रकारचे योगदान देईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण समोर एक चांगला संघ आहे। परंतु दोन्ही टीमचा विचार केला तर एक सामना जिंकल्यात आतापर्यंत। या बलेचा बॉल बीट केला जातोय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय। अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय। विवेक शेलार वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। फक्त आणि फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात। षटकातील पुढचा बॉल, या बलेस त्रिफला उडवलाय, यस यू मिस, आय डेफिनेटली हिट, फलंदाज बाद राहुल। तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय। पहिलं षटक समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 गडी बाद 2 धावा धावफलकावर आहेत। खालिंग विपक्ष खांडपे या 2 टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय। तर अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 षटकासाठी नक्कीच आपण ऐकूया अप्पा निवले यांना। धन्यवाद संदेश। सर्वप्रथम या सर्व स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। नाईलाजास्तव माझं मन राहिलं गेलं नाही, मला पंचांनी निमंत्रित केलं की बोला तुम्ही येऊन जा तिथपर्यंत, म्हटलं ठीक हरकत नाही, त्यानिमित्ताने मी इथे आलो आहे। आमचे गणेश आणि राजन हे दोन्ही पंचांचं खूप प्रेम आपल्यावर, आम्ही सातत्याने आणि संदेशसुद्धा आमचं नेहमी सदैव एकत्रितपणे समालोचन करण्याची संधी मिळतेच। दरम्यान मात्र खालिंग वर्सेस खांडपे 2 संघांदरम्यान हा सामना होतो। पहिल्या षटकाच्या समतेत 2 बाद 2 ही धावसंख्या आहे। तसं म्हणावं गेलं तर चांगली धावसंख्या नाही आहे, अजूनही 12 चेंडू शेष आहेत। 12 चेंडूपैकी किती धावा जमवतोय ते पाहूया। पहिला चेंडू मात्र सुरेख चेंडू म्हणता येणार नाही, पंचांचे हात मात्र दोन्ही समांतर हवेत येत आहेत आणि अवांतर धावेत नाही, पुन्हा एकदा भर पडली जाते आणि धावेने भर पडून 2 बाद 3 अशी धावसंख्या आहे। पहिल्या षटकात दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हा अवांतर धाव देऊन गेलाय।
थोडंसं दडपणाखाली खेळतात, कारण असं पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद झाल्यामुळे त्यांना नाईलाज असतं. हा चेंडू फुल बॅटवर घेतलाय, लॉंगांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय, सुरेख झेल टिपलाय, साधारणतः 8 ते 10 पावलं धावत येऊन सुंदर झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा तिसऱ्या गाडीचं पतन होतंय, ते मात्र खांडपे संघाचं. आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नक्कीच चांगली दरम्यान आलाय तो हर्षल त्या जागासाठी. पाहूया हर्षल कशा पद्धतीने खेळतोय, आपल्या संघाची धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरतोय का. मात्र गोलंदाजी जी धार जी आपण चुणूक म्हणतो ती मात्र दाखवताना गोलंदाज अगदी आपल्या खेळपट्टीवर. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामना करण्याचा सज्ज आहे तो डावखुरा फलंदाज. खांडपे संघाकडून वारंवार गडी बाद होताना दिसतात. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. ऑनसाईडचं क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा ऑफसाईडला घेतलं जाते. शॉट मिडअपला त्याला घेतले आणि थोडंसं वाईडिश मिड विकेटचं क्षेत्ररक्षकाला वाईड करण्यात आले. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. हा सुंदर चेंडू ब्लॉक होल्डमधला चेंडू फुल लाईन चेंडू होता, परंतु मारताना दरम्यान मात्र चेंडू खेळपट्टीवर घळला. इनर रेज होती आणि खेळपट्टीवर घळल्यामुळे तिथेच एक दरम्यान एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेने जी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 4. 3 बाद 4. प्रत्येक षटकात मात्र सातत्यानं गडी बाद होत आहे. थोडं दडपण निर्माण केलं आहे ते मात्र खालिंगच्या संघाने खांडपे संघावर. पुन्हा स्ट्राईकवर आलाय तो फलंदाज राहुल. हा सुंदर फटका म्हणता येणार नाही, परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय का पाहूया. आणि हा झेल मात्र त्याच्या हातून निसटलाय. दरम्यान चेंडू अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तिसरी धाव नक्कीच मिळणार नाही. चालेल क्षेत्ररक्षण बघायला पाहिजे. थोडंसं आउटफील्ड खराब असल्यामुळे त्याला खाली उतरून तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला पण असफल ठरला. दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावाची संघाची धावसंख्या पुढे सरकते मात्र ती 6. 3 बाद 6. प्रत्येक गड्यामागे 2-2 धावाचं योगदान प्राप्त झालंय ते खांडपे संघाकडून. चांगली धावसंख्या उभारायचे तर फटकेबाजी करणं अपेक्षित आहे. 4 षटकांची आतषबाजी करणे गरजेचे आहे. चेंडू सुरेख चेंडू शूट झाला. चेंडू पडल्यानंतर एकदा फुल तेजीने मध्ये तो आतमध्ये गेला आणि यशाच्या हातामध्ये विसरला. निर्धाव चेंडू निघतोय. निर्धाव चेंडू सांगता झाल्यानंतर गोलंदाज पुन्हा आपल्या रनअपवर येतोय. एक 7-8 पावलांचा रनअप आहे राहुलसाठी. हाही त्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने तो फिरकावण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरतोय. चेंडू मात्र कुठल्याही बॅटला स्पर्श करत नाही आणि निर्धावाची सांगता होताना पुन्हा एकदा चेंडू परतवला जातोय तो गोलंदाजाकडे. गोलंदाज मात्र चाणक्षक पद्धतीने गोलंदाजी करतोय. आता मात्र सुरेख चेंडू, थोडीशी उंची दिली, उसळला चेंडू, बॅटची एज घेतली, सरळ यशाच्या हातात विसावला आणि मात्र एक पुन्हा या गड्याचं पडतन होत आहे ते खांडपे संघाकडून आणि गडी बाद झालाय तो मात्र राहुल बाद झालाय. आता मला वाटतं हा 4था गड्याचं पतन होत आहे आणि धावसंख्या मात्र स्थिरावली ते मात्र 6. त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज प्रमोद. पण गोलंदाज मात्र अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या ती 4 बाद 6. अवघड परिस्थिती निर्माण झाली. पहिल्या षटकात मात्र 2 गडी बाद झाले होते. फक्त 2 धावा दिल्या गेल्या होत्या. या षटकात मात्र 4 धावा गेल्या असल्या तरी मात्र गडी सातत्याने परत पुन्हा एकदा 2 बाद झालेत. धडपण पूर्णपणे निर्माण केलं आहे. 3 षटकाचा सामना आहे. आता फक्त 1 षटक शेष आहे. 6 चेंडूमध्ये धावा किती, 6 चेंडूमध्ये किती धावा मिळवतात ते आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आहे तो प्रशांत. हा सुंदर चेंडू ब्लॉक होलमधला चेंडू खोदून काढलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दरम्यान एकाच धाव्याचं समर्थन करावं लागेल कारण क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळतंय आणि एका धावण्याची संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते होती मात्र 7.
4-5-7 अशी धावसंख्या आहे. अजून 5 चेंडू शेष आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत, कारण हवेचा ओघ तसं पाहिला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. हवेच्या ओघाच्या विरोधात खेळून चालणार नाही. मात्र स्क्वेअर लागला मात्र नक्कीच चांगली धावसंख्या उभारू शकत आहेत. चौकारण षटकारांची आतषबाजी करणे अपेक्षित आहे, परंतु असं काही घडलं जात नाही. आता मात्र टॅप केला, ढकलला आहे, जातोय पुन्हा एकदा लांबच्या क्षेत्रात आणि दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला ताळमेळ पाहता मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण करू शकल्या आहेत आणि 2 धावेनेची संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. ती मात्र 9. यजमान संघ आहे. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. आता पाहूया मात्र चेंडू निर्धाव चेंडू थोडंसं पडल्यानंतर स्विंग झाला, ऑफ ब्रेक झाला आणि मात्र चेंडू पुन्हा विसावला गेला तो यशच्या हातामध्ये. सातत्याने सुंदर फटका आहे. बघू क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणण्याचा प्रयत्न करतो. झेल होतो काय पाहायचं, मात्र झेल टिपू शकला नाही. दरम्यान चेंडू सीमारेषेवर फायनल क्षेत्रामध्ये अडवला गेला आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याची संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पुढे सरकते. ती मात्र 11. 4-11 अशी धावसंख्या आहे. या षटकातले काही चेंडू शेष. मात्र चांगली धावसंख्या उभारण्यासाठी नक्कीच षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. ते खंडपे संघाला एक चांगलं धावसंख्या उभारली तर थोडंसं प्रयत्न असणार आहे जिंकण्याचा. तो कशा पद्धतीने होतो हे पाहूया. हा मात्र नक्कीच सुरेख फटका बॅटवर घेतला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर जाऊन मात्र पंचांची खूण आमच्यापर्यंत पोहोचते आणि धाव संख्या मात्र पुढे सरकते. ती मात्र 17वर. 11 नंतर झपकन पुढे सरकली 6 धावानुसार आणि संघाची धावसंख्या झाली ती 4-17. दरम्यान हा चेंडू फुल टॉस बनवण्याचा प्रयत्न होता जातोय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये धाव मात्र एक घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरकली जाते. ती मात्र 19. 18 चेंडू आणि 19 धावा केल्यात. आता मात्र 18 चेंडूमध्ये 20 धावा करायचं आव्हान ठेवलं आहे ते मात्र खालील संघासमोर. तर पाहूया कशा पद्धतीने पुढील 3 षटकं टाकली जात आहेत खांडपे संघाकडून हे आपल्याला पाहायला मिळेल आणि आमचे सहकारी समालोचक संदेश वकारे यांच्याकडून आपल्या सुमधुर वाणीतून ऐकायला मिळेल. ओव्हर टू संदेश. खूप खूप धन्यवाद अप्पा नेवले. नक्की जपानसोबत पहिली वेळ पुंडास या ठिकाणी मी स्पर्धा कव्हर केली होती आणि ती माझी पहिली स्पर्धा होती. तर अभिमान आहे की आज भरपूर वर्षांनी या ठिकाणी नक्कीच भेट झाली आहे. पुन्हा एकदा तो आवाज ऐकायला मिळाला. ही भेट घडवणं हे आपल्या हातात कोणाच्या नसतं. तो घडवणारा वेगळा असतो आणि ती घडवली जाते त्या पद्धतीने घडते. फक्त घडवून घेणाऱ्याकडे ती क्षमता असायला हवी आहे. नक्कीच सहमत आहे तुमच्याशी. या योगायोग म्हणावा, परंतु खरंच आनंद झाला तुम्ही आमच्या समवेत बसलात या ठिकाणी.
दरम्यान खंडपे संघाकडून सलामीचा गोलंदाज आणि सुंदर फटका. पाहूया काय होतं त्याच्यावर. षटकारांचे खातं उघडलं जातं सत्कारांशी. पंचांचे दोन्ही पुन्हा एकदा हात हवेत वर जात आहेत आणि हवेच्या विरोधात खेळताना मात्र नक्कीच सांघिक त्याला आनंद होत असेल. पहिल्याच चेंडूवर षटकार, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मारलेला सुंदर फटका आणि 6 धावांची संघाचे खातं उघडलं गेलं आहे आणि सलामीची जोडी मैदानात उतरली ती मात्र शुभम. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हाही चेंडू सुरेख फटका बघूया जातोय. एक टप्पावर 4 धाव्यांसाठी जातोय आणि पहिल्याच 2 चेंडूवर मात्र 10 धावा जमवल्या गेल्या त्या शुभमच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर मात्र आक्रमक दाखवलं आणि त्यानुसार त्याने 6 धावा आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र 4 धावा वसूल केल्यात आणि संघाच्या धावसंख्या पुढे नेऊन ठेवले ती मात्र 10. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र कमबॅक करताना दिसतोय. चेंडू निर्धाव काढण्यात मात्र यश मिळतंय. नक्कीच सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिल्यानंतर चेंडू तो यक्षाच्या हातात विसवला. याच पद्धतीचं जिंकायचं असेल आपल्याला तर मात्र याच पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा ठेवावी लागणार आहे. पण गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर एक आक्रमक षटकार खेचला तो मात्र शुभमने. हाही त्याच पद्धतीचा चेंडू जातो सरळ वाईड लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. सुंदर फटका आणि या 6 धावा. पुढे झटकन मात्र धावसंख्या सरकताना दिसते अशी भीती वाटायला लागली आहे कारण पहिल्या षटकातच सामना संपतोय की काय असं वाटायला लागलंय. या षटकातला दुसरा षटकार येतोय आणि पुढे धावसंख्या सरकली जाते ती मात्र 16. षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र शुभम मात्र आक्रमकता दाखवतोय. आता पुढे येऊन सरसावत मारलाय पुन्हा त्याचमध्ये मात्र एकाच धावेवर समाधान मारलंय. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळतंय. चेंडू दरम्यान पुरवला गेला. तत्पूर्वी मात्र दोघांनी एक धाव पूर्ण केले आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते ते मात्र 17. 17 फॉर नो लॉस. या षटकातला बहुधा शेवटचा चेंडू. थोडंसं क्षेत्ररक्षण आता पुन्हा एकदा 30 सर्कलमधल्या असलेल्या क्षेत्ररक्षणापणे सजवलं गेलंय. हो सुंदर पण दरम्यान मात्र चेंडू अडवला गेलाय मिडन 30 सर्कलमध्ये आणि मात्र चेंडूवर कुठली धाव घेतली गेली नाही. पहिलं षटक लावून संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहे ती मात्र 17. कोणताही गडी अजून बाद करण्यात यश मिळालं नाही. दरम्यान चला जाऊया पुढील समालोचनाकडे. माझे सहकारी संदेश वकारे. यस थँक्यू अप्पा. लक्की ड्रॉ या ठिकाणी उडवला जाईल तर अनुभवी इंटरप्राइजेस खांडपे टीमचे कॅप्टन अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या आणि त्याचबरोबर जय बजरंग पुंडास टीमचे कॅप्टन अथवा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. पहिल्या दिवसातील क्वालिफाय संघ अनुभवी इंटरप्राइजेस खांडपे, दुसऱ्या दिवसातील क्वालिफाय संघ जय बजरंग पुंडास आणि आजचा विजेता संघ या 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जातील. त्यामधून जी चिठ्ठी निघेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि उर्वरित 2 चिठ्ठ्या ज्या राहतील त्या 2 टीममध्ये या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. तर चला त्वरा करा. अनुभवी इंटरप्राइजेस खांडपे जय बजरंग पुंडास. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. धावेसोबतच धावफलक 18 वर पोहोचलंय. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. 22 दिली आहे. यस 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. चेंडू पायावर आदळला होता. अर्थातच लेग बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. धाव येणं महत्त्वाचं आहे. मग त्या कशाही येवत कारण फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे खालील संघ विजयापासून. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल लावेमध्ये आहे. या फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट.
लक टफ लक टीम खांड पे.